उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असून नाराज असलेले शिंदे गटातील धनंजय सावंत हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची दाट शक्यता आहे। काल रात्री हजारो कार्यकर्ते सोनारे येथील कारखान्यावर धनंजय सावंत यांच्या समर्थनार्थ एकत्र आले होते। अशा पोस्ट देखील सावंत समर्थक यांनी व्हायरल केल्या होत्या। शिंदे गटाला सदर जागा सुटली नसल्यामुळे शिंदे गटातील समर्थकांमध्ये नाराजी आहे। ज्यांनी घड्याळ संपवलं त्यांना आपण सहकार्य करायचं नाही अशी भूमिका शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे आता अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। काल रात्री हजारो समर्थक आणि धनंजय सावंत यांची भेट घेऊन त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची गळ घातल्याची माहिती मिळते आहे। सत्तांतर करण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 150 बैठका घेतल्याचं जाहीर सभेत सांगितलं होतं। मात्र स्वतःच्या पुतण्याला लोकसभेचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरल्याचं यातून दिसून येत आहे। राज्याच्या राजकारणात डॉक्टर तानाजी सावंत यांचं महत्त्व कमी झालं की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। सुरुवातीपासून उस्मानाबाद धाराशिव लोकसभेसाठी धनंजय सावंत इच्छुक होते, तसा त्यांनी प्रचार सुद्धा केला। प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुद्धा त्यांनी घेतल्या। कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनंजय सावंत उमेदवारीबाबत मागणी सुद्धा केली होती। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या पुतण्याला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवून देण्यास कमी पडले की काय असा प्रश्न निर्माण झालाय। उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी भाजप शिंदे गट अजित पवार गट यांनी शेवटपर्यंत आपला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केला। यासाठी भाजपकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश माजी उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, माजी संधी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, सुधीर पाटील यांसह इतर इच्छुक होते। तर शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक होते। माजी खासदार रवींद्र गायकवाड हे सुद्धा या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते। तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार हे इच्छुक होते। अत्यंत नाट्यमय घडलेल्या घडामोडीत उस्मानाबाद धाराशिव लोकसभेची जागा अजित पवार यांनी स्वतःकडे खेचून घेतली। सुरुवातीपासून या जागेसाठी इच्छुक असलेले शिंदे गटातील धनंजय सावंत यांना मात्र संधी भेटली नाही। पुढील 4 दिवसांमध्ये सावंत समर्थक काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। धनंजय सावंत कार्यकर्त्यांच्या इच्छेला साथ घालतात की पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला मान्य करतात हे लवकरच दिसून येईल। एक मात्र नक्की, धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी अटळ असून महायुतीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे।